त्या शिलाईला माणसं भरपूर जमा जोडत होते. माझं डोकं दुखत. शाडू मातीची मूर्ती आहे. त्याने पाणी आहे का संपलं पलीकडे? पलीकडचं पाणी होतं ते आहे का संपलं? संपलं? 26 पाणी पण संपलं संपलं एवढं. ते संपायला सगळं पाणी. ते शेंगा दिलेल्या तेवढं सगळं निकाल केलं. चांगल्या चांगल्या मालाच्या हलक्या तयार केली आहे. शेंगा तेवढ्या सगळ्या निकाल केली आहे आणि भाकरी भाजी सगळ्या तसंच केली. चांगलं चांगलं खायचं. अरे बाबा तिनं लय पहिलं चांगलं चांगलं बनवून खाल्लेली आहे माहीत नाही तुला. आता एकतर बिचारीला काय भेटत नाही. काय कसं देतात मग सगळ्याला सांगायला सांगते तिनं, आई आम्ही पहिलं लय चांगलं चांगलं खाल्ल्याला. काय खाल्ली काय खायला? डाळ भात सकाळ संध्याकाळ डाळ भात. मला जसं काय माहीतच नाही. सकाळची लेकरच बोलत होते. आता नको लावू तू हेडफोन लाव. तर अर्धा तास मी चालू होणार आहे बघून. हेडफोन कुठे? काय नाही वैष्णवी याचं काढून टाकलं आहे सगळं. तिकडते ना कोण दुडायला बंद करतो तर तेच करत बसणार आहे तू. हे कर आज लक्ष आहे कोण दुडलं का मागचं. Welcome to MC Music World. Bluetooth mode. Connected. दुसऱ्या साईडच्या काळावरती गणपती पडला नाही. तरी त्याचा आता मला सांगा की ह्या इकडे अशा प्रकारच्या मूर्ती बनवलेल्या आहेत आणि या गणपतीचा मूर्तीकार कोण आहे? अलिबागमध्ये कीर्तन श्रीमंत राजा आहे. त्यांच्या ज्या मूर्त्या हाती म्हणजे या सगळ्या गणपतींच्या मूर्त्या हाताने बनवलेल्या आहेत. वा. त्यामुळे तसं आपण दरवर्षी गणपतीमध्ये बघतो उंच गणपती ते पीओपीचे असतात आणि ते साच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे ते बनवणं थोडंसं ह्याच्यापेक्षा थोडंसं सोपं असते. आणि कसं लहान मूर्ती म्हटलं तर त्याच्यामध्ये धनांची मूर्ती ते रेखीव करतात. आणि ते तुम्ही मला फोटो लावतो टोटल ना. अच्छा केतन चौकीकर आणि ते कोणत्या गावच्यात मध्ये अच्छा प्रॉपर अलिबाग होते ते अशा प्रकारच्या मूर्ती त्याला खूप अनुभव असेल ॲक्च्युली. अच्छा तर ते काही ते आपण बघतो पाचवी मूर्ती बघतो तर हे कुठल्या गोटी असतात जबरदस्त आहे गणपती. या गणपतीचं रूप आहे ना मला खूप आवडलं एकदम. आणि गणपती बघू शकतो ही हातामध्ये जी गदा दाखवली आहे ना ती पण मस्त वाटते. एकदम लांब आहे आणि खाली ते गदा आहे मस्त वाटतं एकदम. म्हणजे हवेत उडणारी वगैरे आहे ना. अच्छा म्हणजे ॲक्च्युली या गणपतीला असं आकाशाचं वगैरे डेकोरेशन केलं आणि मूर्ती ठेवली ना जबरदस्त वाटेल एकदम. इथे होत्या अशा प्रकारच्या 5 मूर्त्या होत्या आणि 2 मूर्त्या आपल्या बाहेरच्या साईडला इथे शेषनाग आहे. शेषनागाच्या वरती गणपती शंकराच्या